नमस्कार बदलापूरकर, बदलापूर न्यूजच्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 14 च्या विजय टाळी. आज आपण त्यांच्यासोबत एक खास संवाद साधणार आहोत. कसा आहे विजय? कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि नागरिकांचा पण खूप उत्साह आहे. माझ्याबरोबर जे नागरिक आहेत, महिला आहेत, ते पण खूप उत्साही आहेत. आणि भारतीय जनता पार्टी तसंच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसंच आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही मी निवडणूक लढवली प्रभाग क्रमांक 14 मधून. आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती. तसंच महिलांचे बी प्रश्न असतात ते सोडवण्यामध्ये पण मला खूप आनंद वाटतो. महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण याचं काम माझं नेहमी चालू असतं आणि कोरोनापासून मी काम करते. पण प्रभागातील नागरिकांनी मला खूप साथ दिली आणि खूप भरभरून प्रेम दिले, आशीर्वाद दिले. तसंच आपले माझे पती माजी नगराध्यक्ष श्री रामभाऊ पाटकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच आपले आमदार श्री किसन गत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या पुढचं मी काम भरपूर करीन. आणि प्रभागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील, या प्रभागाची वाटचाल विकसित प्रभाग त्या दृष्टीने करण्याकरता जे काही करायला लागेल ते सर्व मी करायला तयार आहे. आणि सर्व नागरिकांचे खूप खूप आभार. आपल्यासोबत राम पाटकर देखील असणार आहेत. त्यांची पण एक भूमिका जाणून घेऊ. काय वाटतं, कशी आहे? आजचा खरा हा आनंदाचा दिवस आहे. माझी पत्नी सौभाग्यवती रती पाटकर यांनी गेली 6 वर्ष ह्या प्रभागामध्ये जे काम केलंय आणि ते एक महिलांना आदर्श असं काम केलं. करोनामध्ये प्रचंड काम केलं. आणि ह्या मोदींचं स्वप्न आहे की विकसित भारत करायचं आणि देवेंद्र फडणवीसचं महाराष्ट्र विकसित करायचं. आणि माझं स्वप्न आहे बदलापूर विकसित करायचं आणि मॅडमचं स्वप्न आहे प्रभाग विकसित करायचं. पहिला प्रश्न आम्ही हाती घेतलाय तो म्हणजे ह्या सूर्यविहारचा पाण्याचा प्रश्न. 24 तास पाणी द्यायचा. आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि कालच त्यांनी पत्र दिलं भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील एक अतिशय अभ्यासपूर्वक निवेदन आम्ही दिलेलं आहे. तसं विधानसभेमध्ये भातखळकरांनी जो निवेदन दिलेलं आहे त्याच धर्तीवरती या बदलापूरचा भटक्या कुत्र्यांचा विषय आम्ही मार्गी लावणार. आणि म्हणून विकसित बदलापूर व रेल्वेचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, विजेचा प्रश्न, तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की आम्ही आत्ताच सुरुवात केलं आगासकर टेकडीचं अंडरग्राऊंड केबलिंगचं. तिथे काही लोक जाऊन उभे राहतात आणि फोटो काढतात, पण ते पूर्ण श्रेय आमचं आहे. आणि अशा प्रकारचा एक आदर्श प्रभाग करण्याचा संकल्प आहे. आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पण निवडून आलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे की शहर चांगलं टुमदार आणि नदीचं संवर्धन करावं आणि पूर येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे लाईट, पाणी आणि वीज आणि अशा प्रकारचा सर्वांगीण विकास या बदलापूर शहराचा करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि ज्या नागरिकांनी मतदारांनी आम्हाला मतदान केलं, मला असं वाटतं की आम्हाला खूप आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांनी सुद्धा खूप प्रचंड काम केलं आणि त्या महिलांचं, मतदारांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तर आपण बघू शकता की सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो अगदी जोरदार आहे. ताज्या घडामोडींसाठी बदलापूर न्यूजला नक्की फॉलो करा. व्हिडिओ जर्नलिस्ट निधी बदलापूर न्यूज.